मोहन आपली बटाट्याची गाडी घेऊन बाजारात गेला होता. त्याला यायला संध्याकाळ होते, पण त्याचा एकही बटाटा विकला जात नाही. विजा चमकू लागतात आणि लगेच जोरात पाऊसही कोसळतो. हे भगवान, एकतर सकाळपासून काहीच धंदा नाही, त्यात पावसात भिजून सगळे बटाटे खराब झाले. आता हे मी कसे विकणार? मोहन पावसात भिजत तसाच आपल्या घरी निघाला. पण तेवढ्यात रस्त्यातल्या खड्ड्यात त्याचा पाय अडकतो आणि त्याला खूप लागतं. मोहन तसाच उठून कसाबसा गाडी घेऊन घरी येतो, पण त्याच्या पायातून खूप रक्त येत होतं. अहो, हे काय झालं तुम्हाला? हे लागलं कसं? काय सांगू रेखा, जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा सगळेच वासे फिरतात. त्याचाच परिणाम आहे हा. काही हरकत नाही, तुम्ही कपडे बदलून घ्या, मग मी त्यावर पट्टी बांधते. आता मोहन बेडवर झोपूनच होता. आधीच घरचा खर्च कसाबसा भागायचा. मुलांनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, तेही उदास बसून होते. त्यांना असं पाहून रेखाने विचारलं, काय झालं मुलांनो, तुमचा चेहरा का पडलाय? आई, बाबा बाहेर कामाला नाही जाऊ शकत आणि घरात खायला पण काही नाहीये. पण मी काय करू माझ्या या भुकेचं? सारखीच भूक लागते मला. पण काही हरकत नाही आई, तू काळजी करू नको, आम्ही पाणी पिऊनच झोपू. ते ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणी येतं. मग ती कामाच्या शोधात निघते, पण तिला कुठेच काम मिळत नाही. ती नाराज होऊन घरी येते. आपल्या कुटुंबाची अशी लाचार अवस्था बघून मोहन म्हणतो, मला कधी बरं वाटेल काय माहित, पण मला तर भीती आहे की घरात ठेवलेले हे सगळे बटाटे खराब व्हायला नको. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून रेखाच्या मनात विचार येतो, जर बटाटे बाजारात जाऊन विकले तरी तेवढे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे मी विचार करतेय की जर आपण याचे समोसे करून विकले तर. तुम्हाला तर माहीतच आहे की मुलांना माझ्या हातचे चटपटीत समोसे किती आवडतात. हो आई, जर तू पण समोसे करून विकलेस ना तर तुला खूप फायदा होईल. मुलं बरोबर बोलतायत, तुझ्या हातचे चटपटीत समोसे खरंच खूप स्वादिष्ट बनतात. त्या सगळ्यांचं म्हणणं रेखाला पटतं. ती आपली चांदीची माळ सोनाराला विकून काही पैसे घेते. मग त्यातूनच आवश्यक सामान खरेदी करते आणि दुसऱ्या दिवशी बटाट्याचे चटपटीत समोसे आणि आंबट गोड चटणी बनवून ती बाजारात विकायला जाते. ताई, मला समोसे द्या आणि चटणी जास्त द्या. तसा कितीला दिला एक समोसा? समोसा नाही दादा, चटपटीत समोसा म्हणा. तोही फक्त 10 रुपयाला एक. ठीक आहे, मग मला 2 द्या. रेखा लगेच त्याला चटपटीत समोसे देते. वा ताई, काय चविष्ट समोसे बनलेत. आ हा हा हा, मज्जा आली. अशा पावसात हे समोसे खाऊन. असं करा, 8 समोसे पॅक करा. बरे ठीक आहे. त्या ग्राहकाचं बोलणं आजूबाजूची लोक ऐकतात. ते सगळे तिच्या गाडीवर येतात आणि समोसे घेतात. पहिल्याच दिवशी तिचे सगळे समोसे विकले जातात. ते बघून रेखा खूप खुश होते. असाच एक दिवस ती बाजारात गाडी घेऊन उभी असते, तेव्हा खूप जोरात वादळ सुरू होतं. त्या दिवशी रिया पण तिच्या बरोबर आली होती. हे देवा, आता जोरात पाऊस पडेल असं वाटतंय. रिया, मी खाली प्लास्टिक ठेवलंय, ते दे जरा. हो आई. रेखा ते प्लास्टिक बांधते आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात होते. आई, या विजांच्या आवाजाने मला भीती वाटतेय. पावसाचा जोर जास्तच वाढतो, त्यामुळे प्लास्टिकचा काहीच उपयोग होत नाही. सगळं पाणी समोशांवर येऊन पडतं आणि ते खराब होतात. रेखा नाराज होऊन घरी येते, पण दुसऱ्या दिवशी ती आपल्या गाडीला व्यवस्थित कव्हर करते आणि समोसे विकायला बाजारात जाते. हे देवा, काल तर माझं नुकसान झालं, पण आज असं काही होऊ देऊ नको. पण तेव्हाच तुफान वादळ सुटतं आणि एक मोठं झाड तिच्या गाडीवर कोसळतं. त्यामुळे तिची गाडी तुटते. अरे देवा, तू आमच्या नशिबात किती दुःख लिहून ठेवलंयस. आता तर माझी गाडी पण नाही राहिली. आता मी समोसे कसे विकणार? पुढले काही दिवस रेखा घरीच राहिली. पण एक दिवस तिला एका माणसाचा आवाज येतो, जो डोक्यावर टोपली घेऊन गल्लोगल्ली जांभळं विकत होता. ते बघून रेखाच्या मनात विचार येतो आणि तीही डोक्यावर टोपली घेऊन समोसे विकायला जाते. वरतून ती टोपली प्लास्टिकने कव्हर करते. बाहेर पावसाला सुरुवात होणार होती, पण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रेखा त्या पावसात समोसे विकायला जाते. मॉन्टी पण तिच्याबरोबर जाण्याचा हट्ट करतो. तोही आपल्या आईबरोबर जातो. पावसात गल्लोगल्ली फिरून ती चटपटीत समोसे विकते. टोपलीला प्लास्टिक बांधलेलं होतं म्हणून समोसे खराब होत नव्हते.
पण पावसात भिजल्यामुळे मॉन्टीची तब्येत बिघडते. त्याला शिंका सुरू होतात. अरे, तुझी तर तब्येत बिघडलीये. असं कर, पावसात तू माझ्याबरोबर येऊ नको, उगाच आजारी पडशील. दुसऱ्या दिवशी रेखा रस्त्यावर फिरण्याऐवजी प्लॅटफॉर्मवर जाऊन समोसे विकते, जिथे काही वेळातच लोकांची गर्दी होते आणि त्यांना तिचे समोसे खूप आवडतात. आता तिची चांगली कमाई होत होती. ताई, तुमचे चटपटीत समोसे तर खूपच स्वादिष्ट आहेत. मला 2 समोसे आणि चटणी अजून द्या बरं. आता रेखा पुन्हा चांगले पैसे कमवू लागली, पण आता ती बचतही करू लागली. तिचं काम चांगलं चालल्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांचा धंदा बसला. आता चंदू समोसेवाल्याकडून कोणीच समोसा घेत नव्हतं. जेव्हापासून या बाईने चटपटीत समोसे विकायला सुरू केले, माझा तर धंदाच बसलाय. आता एकच आयडिया आहे, हिलाच माझ्या बरोबर कामाला घेतो. मेहनत सगळी हिची आणि कमाई करीन मी. याच विचाराने तो रेखाकडे हा प्रस्ताव घेऊन जातो, पण रेखा त्याला नकार देते. रेखाच्या या नकारामुळे चंदू आपल्या माणसांना नकली पोलीस बनवून तिच्याकडे पाठवतो. ए, चल निघ इथून. आजपासून तू इथे समोसे विकू शकणार नाहीस. पण का साहेब, मी तर इथला टॅक्स बरोबर भरतीये. पण तेव्हाच तिथे खरे पोलीस येतात, जे रोज तिथे समोसे खायला यायचे. त्या दोन्ही नकली पोलिसांना ते अटक करतात. माफ करा साहेब, हे सगळं आम्ही चंदू हलवाईच्या सांगण्यावरून केलं होतं. मग चंदूलाही अटक केली जाते. आता रेखा बिनधास्त समोसे विकू लागते. काही दिवसांनी मोहनही पूर्ण बरा होतो. तोही रेखाची मदत करू लागतो. आता दोघे नवरा बायको मिळून खूप कष्ट करतात आणि खूप पैसे कमवतात. मग ते स्वतःसाठी एक मोठं घर बनवतात, जिथे सगळ्या सुखसोयी असतात. माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता. त्या दोघांना एकच मुलगा होता, मयंक, जो परदेशात नोकरी करत होता. खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते. 3 दिवसांनी मयंक ॲना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो. मयंक बाळा, आलास तू? आम्ही केव्हाची तुझीच वाट बघत होतो. असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात. मग ते अंजूलाही आवाज देऊन म्हणतात, अंजू, अगं ए अंजू, बघ आपला मयंक आलाय. मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वान्न करण्याच्या तयारीत होती. तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं. कसा आहेस रे माझ्या बाळा? किती दिवसांनी तुला बघतीये मी. मी एकदम छान आहे आई. मयंक, ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये. कोण आहे ही? आई, ही ॲना आहे. माझ्याच ऑफिसमध्ये काम करते ही. मग मयंक ॲनाला म्हणतो. ॲना हे माझे आई बाबा आहेत. मयंकने हे सांगितल्यावर ॲना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते, पाय पाडा सासू मॉम. अरे, ही काय बोलतीये मयंक? ॲना पाया पाडा नाही, पाया पडते म्हणतात. ओ, आय एम सॉरी सासू मॉम. मयंक, ही मुलगी मला सारखी सासू मॉम का म्हणतीये? मॉम, ॲना माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केले. हे तू काय बोलतोयस मयंक? तू आम्हाला न सांगता लग्न केलंस? संदीप असं सांगताच ॲना वडिलांच्या पण पाया पडते. पाय कापून टाकते बाबा. काय पाय कापून टाकते? हे वेड्यासारखं काय बोलती ही? सॉरी बाबा, यावेळी पण मी रॉंग बोलले. सॉरी, पाय द्या बाबा. ओहो मयंक, ही कसली बला तू घरी घेऊन आलायस? आता बास कर ग ॲनक. म्हणजे मला म्हणायचं होतं ॲना, जे काही तुझं नाव असेल, सगळे दिवस काय पायाच पडणार आहेस? असो, खुश राहा आणि सदा सुखी राहा. मयंक, हे सगळं काय चाललंय? तू जरा आम्हाला नीट सांगशील? आई, मी सगळं तुला नंतर सांगतो. मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागलीये. एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो. ॲनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता. संदीप आणि अंजू एकसारखे ॲनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले. हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने. मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली, जी हिला आपली सून करून घेऊन आला. जर आजूबाजूच्या शेजारच्यांनी हिला अशा कपड्यात पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे. ॲना, तू इथेच थांब, मी आत्ता येते.
मग अंजू आपली एक साडी अॅनाला देत म्हणते, ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये. मग अॅना मयंकच्या खोलीत जाते. तेव्हा अंजूच्या शेजारणी तिच्या घरी येतात. काय हो अंजूताई, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला परक करून टाकलं हा? घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही. हो हो अंजूताई, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं काय करणार, ज्याची अशी विदेशी सून येते ना, तिचे असेच नखरे वाढत जातात. काय बोलताय ग तुम्ही दोघी? इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या. अगं ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आत्ता कळालंय. तुम्ही दोघी जा बरं आता इथून. अहो अंजूताई, तुम्ही एवढा भाव का खाताय? सुनबाईचा एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला. तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल. तुम्ही दोघी जाताय की आता मी? अहो अहो, एवढ्या चिडताय कशासाठी? आम्ही जातच आहोत, चल ग. त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात. अंजू बिचारी डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती. तिकडे अॅना मयंकला म्हणते, मला खूप जोरात भूक लागलीये, पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय. अच्छा, मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे. मयंकचं बोलणं ऐकून अॅना किचनमध्ये जाते, पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं. अरे, मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते. मला तर हे पण माहित नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत. काय करू? मला तर खूप भूक पण लागलीये. तेव्हाच अॅनाला किचनच्या भिंतीवर 2 पाली दिसतात. मिळालं की मला माझं फूड. आता तर मी यांनाच खाणार. अॅना जवळच ठेवलेल्या स्टूलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते. तेव्हाच अंजू किचनमध्ये येते. ती जशी अॅनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते. बाप रे बाप, अरे देवा, हे काय करतेस तू सुनबाई? अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचनमध्ये येतात. तोपर्यंत अॅनाने दोन्ही हातात 2 पाली पकडलेल्या होत्या. काय झालं आई, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो ना, एवढं काय झालं अंजू, का ओरडलीस एवढी? अहो बघा तर ते सुनबाईनी काय पकडलंय ते. मग मयंक आणि संदीप अॅनाकडे बघतात. तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या. ते बघून दोघेही ओरडतात. अरे देवा, ही काय काय उद्योग करते? म्हणजे हिने या पाली का पकडल्यात? अरे, तुम्ही सगळेजण का घाबरता याला? तुम्हाला माहितीये का, याची चटणी खूपच टेस्टी बनते. मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते. मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल. संदीप आणि अंजू एकसारखे मयंककडे पाहत होते. ते मयंकला ओरडून म्हणाले, अरे वेड्या, कुठून उचलून आणलीस या पोरीला? आणि तू तू माझी आई आम्हाला अगदी नको नको करून सोडलंस. हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम, तुम्हाला खूप आवडेल. अगं बाई, तुझ्या पाया पडते, तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे. कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतलास मयंक, काय माहीत. हा दिवस बघायच्या आधी मी मेले का नाही. आई तू काळजी करू नकोस, मी तिला सगळं समजावून सांगतो. चल ना, आपल्या रूम मध्ये जाऊया. आपल्या खोलीत आल्यावर मयंक अॅनाला सगळं नीट समजावून सांगतो. त्यांच्या घरच्या पद्धती, खाणं पिणं सगळं. पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. देव जाणे मी कुठली वाईट कर्म केली होती, त्याची शिक्षा मला आता मिळतीये. तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात. तू काहीही म्हण, पण सूनबाई एकदम तुझ्या तोडीस तोड आहे. बाहेरची लोक काय कमी होती, जे तुम्ही पण सुरू झालात आता. तेवढ्यात अंजूला तिच्या नंडेचा फोन येतो. कशा आहात वहिनी? मी हे सांगायला फोन केला होता की आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू. अरे देवा, जर हे लोक इकडे आले तर ह्या सुनेला बघून तर अजूनच बोलतील मला. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते, अहो ते काय आहे ना सुमन वंश, आम्ही 2 आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय. मला त्याची सगळी तयारी करायची आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते. हा, तू कधीपासून खोटं बोलायला लागली संजू? मग काय करू मी? आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवलंय. त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील. या पुढचं आयुष्य हिच्याबरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये. तेवढ्यात अॅना एक सुंदर साडी नेसून
हातात चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते, सासू मॉम, मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे. अहो, ही आपली सून अनाच आहे ना? येस सासू मॉम, मी तुमची सून अनाच आहे. मला मयंकने सगळे समजावून सांगितलंय. इथले रीतिरिवाज, खाणं पिणं, कपडे सगळं. याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी. आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही संधी देणार नाही. ऍक्च्युली माझे मॉम अँड डॅड नाही आहेत. मी अनाथ आहे, त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही. पण हळूहळू मी सगळं शिकायचं ट्राय करेन. ॲनाचं हे बोलणं ऐकून संदीप आणि अंजू भावूक होतात आणि अंजू तिला जवळ घेते. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे. बाळा, तू काळजी करू नकोस. हळूहळू मी तुला सगळं समजावेन. मग अंजू ॲनाला सगळं काम शिकवू लागली. काही दिवसातच ॲना भारतीय जेवण, इथले रीतिरिवाज शिकते. सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र आनंदाने जीवन जगतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.